हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळी उठल्यानंतर चहा म्हणजे अगदी अमृत समान असतो आणि चहा घेण्यासाठी उकळत ठेवला होता. बाहेर बसून गॅलरीत छान आस्वाद घेत होतो दोघेही. थोडी उन्हाची वेळ आली होती, कारण संडे म्हटल्यानंतर थोडा उठायलाही उशीरच झाला होता आणि नाश्त्याला काय करायचं म्हटल्यानंतर आठवलं की इडली सांबार करूया. म्हणून आदल्या दिवशीच डाळ तांदूळ भिजत घातले होते आणि संडे म्हटल्यानंतर थोडा स्वयंपाकाचाही कंटाळा येतो. रोज रोज तेच खाऊन पण कंटाळा आलेला असतो आणि इडली सांबार केलं म्हणजे त्याच्याबरोबर डोसा उत्तप्पा वगैरेही करता येतो, म्हणून करायचं ठरवलं. त्यासाठी मी चहा घेताच डाळ शिजवून घेतली होती वरणासाठी आणि माझ्याकडे घरी लाल भोपळाही होता, म्हणून म्हटलं आज लाल भोपळा घालून सांबार करूया. त्यासाठी मी सगळी तयारी करून घेतली होती आधीच. कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेतला होता आणि चटणीची तयारी झाली होती आणि भोपळाही मी एक वाफ आणून उकडून ठेवला होता, जेणेकरून तो लवकर शिजेल आणि सांबार करायला मी सुरुवात केली. बाहेर मिक्स वातावरण होतं, ऊनही पडलं होतं आणि थंडीही छान पडली होती. त्यामुळे सकाळीच कुठेतरी बाहेर जायचं नको वाटला आणि सुट्टीचा दिवस म्हणजे थोडासा निवांत आणि वेळ घेणारा असतो, म्हणून म्हटलं आज घरातच काहीतरी वेगळं करूया आणि घरातच थोडा टाईमपास होईल असं काहीतरी क्रिएटिव्ह करूया. आधी पहिल्यांदा भूक लागली होती म्हणून हे करायला घेतलं आहे. आज नाश्ता स्किप करून ब्रंच करण्याचं ठरवलं होतं. सांबारला छान उकळी आलेली होती आणि दुसरीकडेच मी इकडे चटणी करायची तयारी आधीच करून ठेवली होती. चटणीसाठी सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करून घेतलं आणि मिक्सरवर बारीक करून घेत होते. आज दोघांनाही सुट्टी असल्यामुळे घरातही थोडा पसारा झाला होता, तोही आवरायचा होता आणि पूर्ण वीकडेजमध्ये जो काही पसारा केलेला असतो तो आणि बाकीचंही पेंडिंग कामं खूप सगळे असतात, तेही आवरायचे ठरवले होते आणि थोडंसं घरातही काहीतरी वेगळं क्रिएटिव्ह करायचं आणि थोडं आपल्यालाच फ्रेश वाटेल असाही विचार केला आहे. आता माहिती नाही, बघूया काही होतं आहे का नवीन. दुपारची झोप झाल्यानंतर छान काहीतरी क्रिएटिव्ह आम्ही घरात केलं होतं. अशा प्रकारे छान वॉर्म लाईट्स लावले होते, जेणेकरून घरात थोडं शांत आणि प्रसन्न वाटेल. जास्त लाईट असल्यामुळे काही वेळेस त्रास होतो आणि ह्या लाईटने फ्रेशही वाटत होतं. हा चेंज तर आम्ही केला होता, थोडं घर यावर होतं आणि ऑफिसचं सगळं सामान वीकेंड असल्यामुळे पूर्ण बाजूला कोपऱ्यात एका ठेवून दिलं होतं आणि या संध्याकाळी लाईट्समध्ये आम्ही छान बसलो होतो टी व्ही बघत गाणी ऐकत. थोडं बाहेर जायचं होतं म्हणून सकाळी डोसे करून घेत होतो. बाहेर आणि बाहेर काही खाण्याची इच्छाही होत नव्हती. डोसा करून घेतला आणि थोडं भाजी आणण्यासाठी वगैरे जायचं होतं. कुठेतरी अजून एका ठिकाणी जायचं म्हणून मॉलला गेलो. खूप वेळ फाउंटन्स बघत बसले होते. अशा प्रकारे आमचा संडे स्पेंड झाला होता. तुम्हालाही जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.